जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी बोध व्हावे. अपत्या परी पाववी प्रेम ग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं, विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं. लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं, वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवै, वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः. ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो, यस्यान्तं न विदुःसुरासुरगणा. देवाय तस्मै नमः. सर्वोपनिषदो गावो दुग्धा गोपालनन्दनः, पार्थो वत्ससुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत्. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. आज आषाढ शुद्ध एकादशी, शके 1948, पंढरपुरातील मोठ्या यात्रेचा दिवस. देवशयनी एकादशी म्हणून आपण त्याला ओळखतो. आषाढी कार्तिकी भक्तजन येती, त्यांचं चंद्रभागे माझी स्नान जे करते. दर्शन हेळा मात्र तया होय मुक्ती. आता आपलं आत्मपरीक्षणाचे हे विषय असा आहे, दर्शन हेळा मात्र तया होय मुक्ती. आता ती आपली मुक्ती का नाही होत, मला ती मुक्ती का नाही प्राप्त होत, असं सगळ्याचा आपण विचार करायला लागला. आणि ते जे मिळत नाही, जे चांगलं आहे पण मला मिळायला पाहिजे पण ते मला मिळत नाही, त्यासाठी मी काय केलं पाहिजे हे सांगणारे हे सगळे उपनिषद आहेत. जसं आता हे मुंडक उपनिषद आपण पाहतो. मुंडक म्हणजे मुंडन. मुंडन म्हणजे साधा अर्थ डोक्यावरती काही काढून टाकणे, म्हणजे त्यासाठी काहीतरी त्याग केला पाहिजे. आता तो त्याग कशाचा आहे, कसा करावा, त्याचा विधी काय आणि तो कोणी करावा, त्याचा अधिकारी कोण, हे सगळं सांगणारी सगळे उपनिषद आहेत. त्यामधलं मुंडकोपनिषदाचा आपण अभ्यास करत आहोत. त्याचा शांतिपाठ म्हणण्याचा प्रघात आहे प्रत्येक वेळेस. ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवा, भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः. स्थिरैरङ्गैः सुष्ठुवंशस्तनुभिर्व्यसेम देवहितं यदायुः. स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः, स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः, स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्ठनेमिः, स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. ओम शांती शांती शांती. याचा अर्थ आपण या मुंडकोपनिषदाच्या पहिल्याच प्रवचनामध्ये आपण पूर्णपणे पाहिलेला आहे. आता या उपनिषदामध्ये 3 मुंडक आहेत, 1, 2 आणि 3, आणि प्रत्येकाचे 2 खंड आहेत. म्हणजे एकूण 6 मुंडकं यामध्ये आहेत. त्यापैकी पहिलं मुंडक जे आहे त्याचा विस्तार जो आहे तो आपण आतापर्यंत पाहिला. पहिल्या 2 भागामध्ये, 3 भागामध्ये. मला वाटतं आज 3रा किंवा 4था भाग असेल असं वाटतं. 3राच भाग आहे मुंडकोपनिषदात, म्हणजे द्वितीय खंड आहे. आता शौनक ऋषीने येऊन प्रश्न विचारला. शौनको ह वै महाशालो अंगिरसं विधिवत उपसन्न पपृच्छ. विधिवत येऊन त्यांच्याजवळ बसून, उपसन्न खाली बसून काय प्रश्न विचारला. कस्मिन् नो भगवो विज्ञाते सर्वम इदम विज्ञातम भवती. हे भगवंता, हे ऋषी, हे महामुने, मला हे सांगा की कस्मिन् नो विज्ञाते, काय जाणल्यानंतर सर्वम इदम विज्ञातम भवती इति, काय एक जाणल्यानंतर या जगातल्या प्रत्येक गोष्टी पुन्हा वेगळ्यापणाने जाणण्याची गरज नाही, असं काय आहे ते मला तुम्ही सांगा, असा प्रश्न होता.
आता त्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये अंगिरस ऋषी आता हे सगळं सांगितलं अंगिरा ऋषी. 5व्या मंत्रामध्ये आपण पाहिलं की तत्र परा ऋग्वेदो यजुर्वेदो सामवेदो अथर्वेद शिक्षा कल्प व्याकरणं निरुक्त छंद ज्योतिषाम इति अथ परायया तदक्षरम अभिधीयते अधिगम्यते. म्हणजे 4ही वेद 6 शास्त्र यांनी जेवढ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्यामध्ये काय आहे, आणि ते जे विद्या आहे त्याचे 2 प्रकार सांगितलेले आहेत की एक पराविद्या आणि एक अपराविद्या. आता पराविद्या म्हणजे काय, अपराविद्या म्हणजे काय, हे आता विस्तारपूर्वक आपल्याला पाहायचं आहे. आता आजच्या भागामध्ये मुख्य काय आहे याच्यामध्ये की आजचा भाग म्हणजे हा यज्ञाच्या संदर्भातला आहे. आता यज्ञ म्हटलं की यज्ञासाठी 4 गोष्टी महत्त्वाच्या. यज्ञासाठी काय, यज्ञाचा होता, आध्वर्यू, यजमान, त्यानंतर तिथे सगळं मांडणी, त्यामध्ये ज्या ज्या आहुती द्यायच्या त्या आहुतीतलं सगळं द्रव्य, ते पदार्थ, ते सगळं कसे आणायचे, कुठून आणायचे, त्यानंतर तिथली मांडणी, त्या यज्ञाचं जे हवनकुंड आहे ते हवनकुंड कसं पाहिजे, त्रिकोणी, चौकोनी, पंचकोनी, षटकोनी, ते त्याला कसं सारवून घ्यायचं, ते कोणते मंत्र म्हणायचे, कशी रांगोळी काढायची, हे सगळं जे आहे म्हणजे त्याचं इम्प्लिमेंटेशन करणारा जो आहे तो वेगळा. त्यानंतर मंत्र सांगणारा उद्गाता म्हणजे तो आता सामवेदाचा भाग आला, तो उद्गाता, ते गायन करणारं जे आहे ते मंत्राचं ते वेगळे आहेत. असं करून सगळ्यांच्याकडून तो यज्ञ होत असतो. आता या यज्ञाबद्दलचा काही विचार आपण आत्तापर्यंत केला. त्यामध्ये एक प्रश्न पण होता, जगाची उत्पत्ती कशी झाली ते सुद्धा सांगितलं. आणि मग आता येतो आजचा प्रश्न की या मुंडकामध्ये तस्मै स होवाच द्वे विद्ये वेदितव्ये इति स्म यद ब्रह्मविदो वदन्ति परा चैव अपरा च. तस्मै स होवाच म्हणजे आता स्पष्टपणे सांगत आहे की द्वे विद्ये वेदितव्ये इति स्म. 2 प्रकारच्या विद्या असतात, एक परा आणि एक अपरा विद्या. आता ह्या मनुष्याला या जाणल्या पाहिजेत या विद्या. आता पराविद्या जाणल्याने काय होतं आणि अपराविद्या जाणल्याने काय होतं याचं सुद्धा स्पष्टीकरण यामध्ये आहे. अपराविद्या आणि पराविद्या याच्यातला फरक, पराविद्या ही आपल्याला सरळ सरळ परब्रह्म अविनाशी जे तत्त्व आहे त्या तत्त्वाची जाणीव, त्याची ओळख करून देते. आता अपराविद्या जी आहे ती अपराविद्या आपल्याला म्हणजे लौकिकाच्या दृष्टीने ते सगळं आहे त्यामध्ये. जसं भोग आहे, भोग सामग्री, भोगामध्ये रममाण व्हायची ज्याची इच्छा आहे, सकाम ज्याचं अनुष्ठान आहे, त्याच्याबद्दलचा सगळा विचार जो आहे तो या अपराविद्येमध्ये आहे. आणि हे सगळं जे आहे ते ज्या ठिकाणी दिलेलं आहे ते म्हणजे हे सगळे 6 ग्रंथ, 4 वेद आणि 6 शास्त्र. आता यामध्ये प्रश्न येतो, पहिल्याच मंत्रामध्ये येतं तत् एतत् मंत्रेषु कर्माणि कवयोः यान्य पश्यन्स्तानि त्रेतायां बहुधा संततानि तान्याचरथ नियतं सत्यकामा एष वहा पंथाः सुकृतस्य लोके. पहिला मंत्र आहे हा. आता पहिल्या मंत्रातल्या शब्दांचा एक एक अर्थ पाहू आपण. एतत् सत्यम. आता सुरुवातीला सांगतात अंगिरा ऋषी की हे एक सत्य आहे की कवयः. आता कवयः म्हणजे कवीचं अनेक वचन आहे, पण इथे कवयः याचा अर्थ बुद्धिमान ऋषी. बुद्धिमान जे ऋषी आहेत त्यांना या ठिकाणी कवयः असं म्हणलेलं आहे. कवयः बुद्धिमान ऋषींनी ज्या यानी कर्माणी म्हणजे ज्या ज्या कर्माचं विवेचन केलेलं आहे. आता कर्माचं विवेचन ऋषीने केलं, बुद्धिमान होते. मग ते कसं की ते मंत्राच्या द्वारे झालं, संस्कृतमध्ये झालं. मंत्रेषु वेद म्हणजे सगळ्या प्रकारच्या वेदांच्या मंत्रांमध्ये हे विवेचन केलेलं आहे. आणि अपश्चन ते आपण पाहिलं असं ते म्हणतात. आणि तानी त्रेतायाम, तानी म्हणजे ते सगळे मंत्र, त्रेतायाम, त्रेता म्हणजे त्रेताकली ते नाही, त्रेता म्हणजे ह्या 3 वेदांमध्ये ऋग, यजु आणि साम या 3 मंत्रामध्ये बहुधा शब्द आहे या ठिकाणी पहा. त्रेतायाम बहुधा, बहुधा म्हणजे वेगवेगळ्या प्रकारांनी या सगळ्या वेदांमध्ये, उपनिषदांमध्ये त्याचा उल्लेख केले आहे. कोणत्या कर्माचं विवेचन देखील ते सगळं त्यामध्ये दिलं आहे.
आता हे ऋषी आपल्यासमोर असलेल्या शौनक ऋषींना सांगतात, त्यांना ते इथे संबोधन देतात की सत्यकामा. आता सत्यकामा म्हणजे जो सत्याच्या बाजूनेच राहतो, सत्याच्याच आधारे जो आपलं जीवन जगतो, त्याचं सगळी कर्म हे सत्यावर आधारित असतात. असत्याकडे तो कधीही लक्ष देत नाही, कारण असत्य जे आहे ते आपल्याला धोक्यामध्ये टाकणार आहे आणि सत्य जे आहे ते फक्त सत्यमेव जयते, त्याचाच विजय होणार आहे. आणि असत्य असेल तर आपलं काम काही होणार नाही. म्हणून सत्यकामा म्हणजे सत्य काय आहे हे जाणण्याची ज्याची प्रामाणिक इच्छा आहे, अशा मनुष्यांना, म्हणजे तुम्हाला असं म्हणतात, शौनकादी ऋषीला ते म्हणतात, मनुष्यानं तानी म्हणजे त्यांचे नियतम शब्द आहे पहा, तानी चरथ नियतम सत्यकामा एष वह पंथा सुकृतस्य लोके. आता हे जाणून घ्यायचं असेल तर जे नियम आहे त्या नियमांचं पालन तुम्ही नियमपूर्वक केलं पाहिजे. आणि चरथ याचा अर्थ तुम्ही त्याचं अनुष्ठान करा. आता अनुष्ठान म्हणजे एकदम यज्ञ वगैरे पाहिजे, दाढी वाढलेली पाहिजे, गळ्यामध्ये माळा पाहिजे, असं अनुष्ठान नाही. प्रत्येक गोष्टीचं अनुष्ठान, प्रत्येक कर्म हे अनुष्ठानच आहे. ते त्या भावनेने केलं ते अनुष्ठान आहे. शाळेमध्ये शिकवणं असो किंवा मुलांचं त्यामध्ये शिक्षण घेणं असो, एखादी नोकरी करणं असो, नोकरीवर वेळेवर जाणं न जाणं, हे प्रत्येक गोष्ट ते आचरणच आहे, आचरणाशी निगडीत आहे. तसं तुम्ही अनुष्ठान करा. आता त्याचं कारण सांगतात, लोके म्हणजे या मनुष्य शरीरामध्ये जेवढे म्हणून मनुष्य शरीर आहे त्यांच्यामध्ये आणि तुमच्यासाठी एषः सुकृतस्य पंथा, तुमच्या सर्वांसाठी जे सत्यकाम आहेत, जे सत्याने आचरण करतात आणि जे नियमपूर्वक ते नियम जे आहेत ते पाळतात, त्यांच्यासाठी सुकृतस्य म्हणजे तुमच्यासाठी चांगलं शुभकर्माची प्राप्ती करून देणारा पंथ कोणता आहे तर तोच मी तुम्हाला सांगत आहे, असं ते पहिल्या मंत्रामध्ये सांगतात. आता गीतेमध्ये सुद्धा अशाच प्रकारचे मंत्र आहेत किंवा श्लोक आहेत पहा गीतेमध्ये पहा. आता जे गीतेमध्ये जे ती 4थ्या अध्यायामध्ये अनेक प्रकारच्या यज्ञांची संकल्पना मांडलेली आहे. द्रव्ययज्ञ, तपोयज्ञ, योगयज्ञास तथा परे, स्वाध्याय ज्ञानयज्ञाश्च यतयः संशितव्रताः. द्रव्ययज्ञ, तपोयज्ञ, योगयज्ञ आणि स्वाध्याय यज्ञ आणि ज्ञानयज्ञ, 4-5 प्रकारचे यज्ञ सांग. द्रव्ययज्ञ काय की ज्यामध्ये द्रव्याच्या प्राप्तीसाठी यज्ञ केला जातो. अनेक दाखले असे आहेत देता येतात आपल्याला. राज्य आहे, अनेक वर्षाच्या त्या लढाईच्या काळामध्ये राज्याचा कोश रिकामा झाला. आता पुन्हा राजाला आता सगळं धन एकत्र करायचं, मग त्यासाठी यज्ञ केला, मग त्या द्रव्याच्या प्राप्तीसाठी केलेला यज्ञ द्रव्ययज्ञ. आता तपोयज्ञ, आता एखाद्याने आपल्याला सांगितलं तुम्ही असं तप करा म्हणजे त्याचं फळ तुम्हाला मिळेल. आता ते तप जे आहे ते सुद्धा एक यज्ञच आहे. योगयज्ञ, आता योग म्हटलं की पुन्हा योगसूत्र आले, त्यामध्ये आपल्या शरीरावर सगळीकडचं नियंत्रण जे आहे ते आहे. आणि स्वाध्याय ज्ञानयज्ञाश्च, स्वाध्याय म्हणजे जी गोष्ट आपल्याला सांगितली तीच पुन्हा पुन्हा आपण त्याचा आपल्या भाषेमध्ये म्हणजे प्रॅक्टिस करायचं. म्हणजे एखादा स्वाध्याय म्हणजे एकाच धडा आहे, त्याचं जे सगळं सांगायचं आहे ते माझ्यामध्ये उतरलं पाहिजे, त्यासाठी मी जे अध्ययन करतो त्याला स्वाध्याय, स्वतःहून केलेला अध्ययन ते स्वाध्याय. आणि मग ज्ञानयज्ञ, आता हे सगळे गीतेवरचे वर्ग असतात, गीतेचे एकेका अध्यायावरचा वर्ग, त्याला सगळं गीता ज्ञान यज्ञ वर्ग म्हणतात. गीता ज्ञान यज्ञ सप्ताह म्हणतात, कारण ते सुद्धा यज्ञच आहे. आणि हे सगळं गीतेमध्ये 4थ्या अध्यायामध्ये सांगत असताना पुढे म्हणतात भगवंत, एवं बहुविधात यज्ञा वितता ब्रह्मणो मुखे, म्हणजे अशा प्रकारचे अनेक प्रकारचे यज्ञ आहेत. वितता याचा अर्थ काय, पसरलेले आहेत, म्हणजे ते सगळीकडे वर्णन केलेलं आहे. कित्येक प्रकारच्या यज्ञांचं वर्णन केलेलं आहे. आता हे वर्णन कोणी केलं, ब्रह्मणो मुखे, ब्राह्मणांनी आपल्या मुखाने अशा प्रकारच्या सगळ्या यज्ञांचं वर्णन केलेलं आहे. आता पुढे पुन्हा शब्द येतो कर्मजान. कर्मजात म्हणजे कर्मामधून उत्पन्न झाले, म्हणजे एखादं कर्म केलं, एखादं काम केलं, एखादं सांगितलेलं काम आपण केलं,
ते चांगल्या चांगल्या प्रकारे केलं तर त्यामधून उत्पन्न होणारं जे फळ आहे ते सुद्धा मला प्राप्त व्हावं. कर्मजान विद्धी तान सर्वान एवं ज्ञात्वा विमोक्षसे. हे सगळं जाणून चांगल्या प्रकारचं आपण केलं. ज्ञात्वा विमोक्षसे. विमोक्षसे म्हणजे त्या कर्माने, ज्या कर्माने तुम्ही आतापर्यंत कामं केले त्या कर्माच्या बंधनामध्ये तुम्ही अडकू नये. आणि म्हणून ही प्रार्थना त्या ठिकाणी ज्ञात्वा मोक्षसे विमोक्षसे. ते सगळं जाणल्यानंतर तुम्ही त्या कर्माच्या बंधनातून मुक्त होणार आहात. अन्यथा तुम्ही त्या कर्माच्या बंधनामध्येच अडकणार आहात. म्हणजे सकाम जे आहे ते कर्माच्या बंधनात अडकवणार आहे आणि निष्काम आहे ते त्या भगवंतापर्यंत नेण्यासाठी सरळ सरळ आपल्याला हवाई जहाज असल्यासारखं आहे असं या ठिकाणी सांगितलं. गीतेमध्ये हे असे अध्याय, पहिला अध्याय अर्जुन विषाद योग आहे, मग सांख्ययोग आहे, कर्मयोग आहे आणि मग ध्यान कर्म संन्यास योग. त्यामध्ये हे श्लोक येतात या यज्ञाच्या प्राप्तीचे. आता दुसरा मंत्र जो आहे, आता यज्ञ करण्याचा, आता यज्ञाच्या वेळेस काय असतं, जेव्हा यज्ञ सुरुवात करायची मंत्र म्हणतात, सगळं आधी सगळं पूजन झालेलं असतं, सगळे ब्राह्मण बसले, ऋत्विज बसले, आले जे पाहुणे आहेत ते बसले, यजमान तर त्या ठिकाणी सोहळ्यामध्ये असतातच. आता त्यांच्याकडून हे सगळं कर्म करून घेतात. आता करून घेत असताना आता दुसरा भाग काय आहे त्यातला, की यज्ञामध्ये आहुती प्रमुख आहे. आता यज्ञामध्ये आहुती कोणत्या टाकायच्या, त्या आहुतीचा काय प्रकार आहे, त्या आहुती कशा कशा असतात याच्याबद्दल सुद्धा काही गोष्टी या ठिकाणी दिलेल्या आहेत. त्या पण पाहूया आपण. आता आहुती केव्हा टाकायच्या. आता आपण जुन्या काळात आपण आपल्याबरोबर आज 70-80मध्ये असणारे जे आपण आहोत त्याने आपलं लहानपणी पाहिलं, घरामध्ये आई स्वयंपाक करतो, चुलीवर स्वयंपाक करत होती. तर चुलीमध्ये लाकडं पेटवल्यानंतर सुरुवातीला धूर असतो. आता धूर असेपर्यंत आपण त्या स्वयंपाकघरात किंवा चुलीच्या जवळ जातच नव्हतं, कारण धुराचा त्रास होतो म्हणून तिथून पळून जात होतो. मग आता तिथे जेव्हा चांगल्यापैकी तो धूर पेटलेला असतो, ज्वाळा चांगल्या निघालेल्या असतात, किंवा त्या आईने जे फुंकणीद्वारे त्याला वारा घालून ते ज्वाळ जो तो प्रज्वलित केलेला असतो, असं जेव्हा होतं तेव्हा स्वयंपाकाला सुरुवात होते. तसं या ठिकाणी म्हणलेलं आहे, यदा लेलायते ह्यर्ची समिद्धे हव्यवाहने तदाज्य भगवंत रेणाहुतीही प्रतिपादये. यदा ही म्हणजे ज्या वेळेस हव्यवाहने समिद्धे म्हणजे अग्नीमध्ये तर्पण करणारं जे हविष्य आहे ते आपण त्यामध्ये टाकल्यानंतर तो जो अग्नी आहे, तो अग्नी की ज्या देवतेसाठी आपण हे हवन केलेलं आहे त्या देवतांपर्यंत आपलं जे सगळं पुण्यकर्म आहे तो जे नेऊन पोचवतो ते अर्ची म्हणजे त्या ज्वाळा जे आहे. लेलायते म्हणजे आपण पाहतो एखादं चांगलं भक्ष्य एखाद्या जनावराकडे आपण पाहिलं की समोर आता कोणतरी दिसतंय, आता त्या वाघ सिंहाला असं वाटतं आता केव्हा जाऊन याला खाऊ, तर तो आपली जीभ बाहेर काढून ती जीभ काय म्हणतो आपण त्याला लपलप करत असते. म्हणजे आपल्याला वाटतं आता कोणत्याही क्षणी आता हा त्यावर आता हल्ला करणार. साधं कुत्रं जरी पाहिलं तरी हे आपल्या लक्षात येतं. म्हणजे आता तो क्षण आहे की तेव्हा आता तो भक्ष्य समोर आहे आणि आता त्या भक्ष्याला तो आता गिळंकृत करणार आहे. तसं या ठिकाणी म्हणजे यदा लेलायते ह्यर्चिः, त्या ज्वाला जोपर्यंत अशा पेटलेल्या असतात त्यावेळेस तदा आज्य भागो अंतरेनं, आज्य भागाच्या आहुती त्यामध्ये आपल्याला द्यायच्या असतात. आता या आहुती या 2 प्रकारच्या असतात. एक प्रजापती देवतेसाठी आहेत, त्या ज्या आहुती आहेत त्या मात्र मौनाने द्यायच्या, मौन राहून द्यायच्या. आणि इंद्रासाठी जी आहुती आहे त्यासाठी घृताची आहुती, तुपाची आहुती, तूप सगळ्यात महत्त्वाचं. आणि मग ते तूप आता ते देत असताना ओम आग्नेय स्वाहा, ओम सोमाय स्वाहा अशा प्रकारचे वेगवेगळे मंत्र येतात. आता जो अग्नी जो चांगल्या प्रकारे प्रज्वलित झाला हे समजण्यापूर्वी आग्नेय स्वाहा म्हणजे उत्तर पूर्वार्ध त्यामध्ये आहुती टाकायची, त्या दिशेमधून आहुती टाकायची. आणि सोमाय स्वाहा म्हणजे दक्षिण पूर्वार्ध, दक्षिण पूर्व आणि उत्तर पूर्व तशी आहुती टाकतात. आणि मग जेव्हा तो चांगला प्रज्वलित होतो तेव्हा त्या अग्नीमध्ये त्याच्या जेव्हा ज्वाळा येतात, वर ज्वाळा येतात, त्यामध्ये आता त्या दोघांच्या मधोमध बाकीच्या आहुती टाकायला सुरुवात करायची.
आता जे नित्य अग्निहोत्र करणारे आहेत त्यांच्यासाठी त्यांनी काय काय करावं हे सुद्धा यामध्ये खूप छान प्रकारे सांगितलेलं आहे. नित्य अग्निहोत्र. आमचे आत्माराम महाराजांच्या परंपरेतले राकेश महाराज जे आहेत, आत्माराम महाराजांच्या परंपरेतले मठपती, त्यांच्याकडून आम्ही कोहीर गावाला गेलो होतो. जवळच आहे, 20-25 किलोमीटरला. कोहीरमध्ये सुद्धा आपलं एक मठ आहे, रामदासी मठ आहे, तिथे मला पारायण करायचं होतं. तत्पूर्वी तिथे एक अग्निहोत्री ब्राह्मण होते. हे तिन्ही त्रिकाळ अग्निहोत्र करायचे. दक्षिणामूर्ती त्यांचं नावसुद्धा तसंच, दक्षिणामूर्ती. आम्ही गेलो तेव्हा ते नव्हते, त्यांच्या पत्नी होत्या. आणि मग गेल्यानंतर ते जुन्या वाडे होते सगळे, आणि मुळामध्ये हा जो वाडा आणि त्याच्यासमोरचा जो काय म्हणतात आपला गोशाळा होती, ती जागा काळप्पा महाराजांची होती. म्हणून आम्ही मुद्दाम त्या ठिकाणी पाहायला गेलो. काळप्पा महाराज म्हणजे आपल्या आत्माराम महाराजांचे उत्तराधिकारी. आता त्या बहिणी आम्ही गेल्याबरोबर तिथली जी परंपरा आहे त्याप्रमाणे बाहेरचे कपडे आहेत ते शर्ट वगैरे सगळं काढून ठेवायचं, हातपाय धुवायचे, धोतर नेसायचं, मग आतल्या चौकामध्ये प्रवेश आपल्याला. आणि मग तिथे गेल्यानंतर मग त्यांच्याशी आम्ही बोललो. महाराज असते तर अजून एखादी प्रक्रिया करावी लागली असते. मग त्या बाईंशी आम्ही बोललो. आता हे असे जे दक्षिणामूर्ती स्तोत्र, दक्षिणामूर्ती जे महाराज आहेत त्याप्रमाणे जे रोज अग्निहोत्र करतात त्यांच्यासाठी काही नियम दिलेले आहेत. नित्य अग्निहोत्र करणाऱ्याने काय करावं त्याचे जे मंत्र आहेत ते यज्ञाचे मंत्रसुद्धा या ठिकाणी दिलेले आहेत. तो आहे तिसरा भाग याच्यामध्ये. नित्य अग्निहोत्र करणाऱ्या माणसाने यस्य अग्निहोत्रम अदर्शम पौर्णमास चातुर्यमासम अनाग्रयणम तिथिवर्जितं च अहूतं वैश्वदेवम अवैश्वदेवम अविधिना हुत मास सप्तमांस्तस्य लोकान हिनास्ति. खूप कडक नियम आहेत. आता या नियमामध्ये कुठे चुकलं तर जे ज्याचं चुकेल त्याला त्याचं फळ भोगावं लागतं. यस्य अग्निहोत्रम, असं अग्निहोत्र रोज रोज करणारे जे आहेत ते त्यांच्यासाठी नियम दिले. अदर्शम म्हणजे दर्श नावाच्या यज्ञाने रहित, दर्श नावाच्या यज्ञाने रहित म्हणजे ज्या ठिकाणी तो यज्ञच नाही, म्हणजे त्याचा मूळ उद्देश त्याचा नाही असा. अपौर्णमासम, आता जो पौर्णमासम म्हणजे पौर्णिमेला, प्रत्येक पौर्णिमेला जो यज्ञ करतात ते. दर्श म्हणजे प्रत्येक अमावस्येला करतात तो यज्ञ, त्याला यज्ञाला इष्टी असा एक शब्द आहे त्या ठिकाणी. नंतर काही यज्ञ जे आहेत ते चातुर्मास, आजपासून जसं सुरू झाला चातुर्मासामध्ये आजपासून यज्ञ सुरू होतं आणि हा यज्ञ 4 महिने चालतो. 4 महिन्यात पूर्ण होणारा हा यज्ञयाग आहे. आता त्यामधले नियम जे आहेत ते या ठिकाणी दिले. आता जर अपौर्णमासम असेल की पौर्णमास यज्ञ रहित म्हणजे पौर्णमासातला यज्ञ नाही, दर्श म्हणजे अमावस्येचा पण यज्ञ नाही, त्यानंतर अनाग्रयणम, आग्रयण कर्माने रहित असणारा मंत्र, अतिथी वर्जितम. आता या यज्ञामध्ये यज्ञ सुरू असताना काही अतिथी त्या ठिकाणी येतात. ते अतिथी कोण असतात की ज्यांना त्या यज्ञामध्ये जाऊन दर्शन घ्यायचं असतं आणि तिथल्या सगळ्या विधीचं दर्शन घेऊन ते त्या ठिकाणी नमस्कार करतात. आपण आणलेले जे काय अवतीचं द्रव्य असेल, ते कुश असतील, काय जे असेल ते त्या ठिकाणी अर्पण करतात, ते त्यांना देतात. आता त्याने दिल्याबद्दल त्यांचा उपकार म्हणून त्यांचा सत्कार काही ठिकाणी होत असतो. पण काही ठिकाणी अतिथी वर्जितम, काही यज्ञामध्ये अतिथींचा सत्कारसुद्धा केला जात नाही असे सुद्धा यज्ञ असतात. त्याच्यानंतर अहूतम, अहूतम म्हणजे यज्ञामध्ये ठरलेल्या वेळेस आहुती दिल्या जाव्यात, याचे सुद्धा नियम ठरलेले आहेत आणि या नियमाचं पालन होतं की नाही हे पाहणारे अधिकारी यज्ञाचे असतात. अहूतम, वेळेवर आहुती दिल्या जात नाही. अवैश्वदेवम, आता घरामध्ये बळी वैश्वदेव जे आहे हे जर करत नसो आपण तर, म्हणजे यज्ञ आहे पण बळी वैश्वदेव केला नाही. अविधिना हुतम म्हणजे आता जो शास्त्रविधी आहे, शास्त्राने घालून दिलेले जे नियम आहेत, वेदाने घालून दिलेले, आपल्या धर्माने घालून दिलेले जे नियम आहेत ते जर आपण पाळून जर ते करत नसो, ते आपण पाळत नाही
बऱ्याच ठिकाणी काय होतं की सोहळ्यामध्ये असतात पण ते सोहळं शिवलेलं असतं. आजकाल ती एक नवीन फॅशन निघाली. धोतर कुठे नेसत बसता, सोहळं शिवलेलंच आणायचं आणि तेच वापरायचं. असं चालायचं नाही. त्याला इथे म्हटलं अविधिना होतं, म्हणजे शास्त्रविधीची अवहेलना करून यज्ञ केला जातो. आता ते यज्ञ म्हणजे यज्ञच असला पाहिजे असं नाही, पण रोजची पूजासुद्धा धोतर नेसूनच झाली पाहिजे, पंचा नेसूनच झाली पाहिजे, अंगावर उपरणं असलं पाहिजे. हे सगळं आहे. पण आता ते जर शिवलेलं असेल तर मग कसं चालेल देवाला? ते चालत नाही. त्याला म्हणलेलं अविधिना होतम, म्हणजे विधीची अवहेलना करून जसा अग्निहोत्र झाला असेल, तर असा जो अग्निहोत्र करणारा असेल, ज्याच्या घरी हे सगळं होतं, जो त्याचा यजमान आहे तो, त्याच्यासाठी या ठिकाणी सांगितलं त्या अग्निहोत्राचं आसप्तमान 7 लोकां, म्हणजे पुण्य श्लोकांचे, म्हणजे आत्तापर्यंत 7 पिढ्यांचं जे काही पुण्य असेल, हिनस्ती म्हणजे त्या सगळ्यांचा नाश होतो. म्हणजे किती जबाबदारी आहे पहा, लक्षात घ्या. आपण मग त्याला काय होतं चालतं, त्याला काय होतं विकतच आणलं काय होतं. म्हणजे आता जे आपण जे आपले प्रश्न विचारतात नवीन पिढीतले, याच्याने काय होतं त्याच्याने काय होतं, आणि न ऐके त्याशी शिकवी तो एक मूर्ख, हे सुद्धा सांगितलं. त्यामुळे वडिलांनी जे सांगितलं त्यावर विश्वास ठेवणं, आणि वडील पिढीने सांगितल्याप्रमाणे विश्वास ठेवून जो करतो त्याला ते पुण्य प्राप्त होतं. पण यानेच काय होतं त्यानेच काय होतं असा तर्क काढत बसलं तर मग यज्ञाचा मूळ उद्देश जो आहे तो दूरच राहतो. आणि मग काय होतं तर आत्ताच्या पिढीपर्यंत जे काही पुण्यकर्म केलं असेल त्याचा हिनस्ती म्हणजे त्याचा नाश होतो, असं या ठिकाणी सांगितलं. म्हणजे आता इथे मंत्र लिहिला आहे तो. आता हे यज्ञ करताना ते आता अग्नी जो पेटवला, आता 2 महत्त्वाच्या गोष्टी अग्निहोत्र करत असताना. मग अशी आपण जशी सुरुवात केली होती, चूल जी आहे ती आधी धूर निघतो. धूर निघत असताना म्हणजे यज्ञामध्ये जर धूर निघत असेल तर त्यामध्ये आहुती टाकू नये. त्यानंतर आता तो यज्ञाचा अग्नी जो आहे तो विझत आलेला आहे, म्हणजे आता अजून काही आपण टाकलं नाही तर विझून जाणार आहे. आता अशा अवस्थेतसुद्धा आहुती टाकू नये. पण जेव्हा चांगल्या प्रकारे तो प्रज्वलित झालेला असेल त्याच वेळेस आहुती टाकल्या पाहिजे. आता याचे प्रकार काय आहे, ते अग्नीचे जे प्रकार आहेत ते प्रकार या ठिकाणी दिलेले आहेत. तो पण मंत्र छान आहे पहा. काली करालीच मनोजवाच सुलोहिता याच सुधूम्रवर्णा स्फुल्लिंगिनी विश्वरुचीच देवी लीलायमाना इति सप्तजिह्वा. आता अग्नीच्या ठिकाणी 7 जिव्हा, 7 जिव्हा अग्नीच्या आहेत असं मानलेलं आहे आपल्या शास्त्रात. आता त्या 7 जिव्हा कोणत्या, म्हणजे त्या 7 असतील तर मग तो अग्नी चांगल्या प्रकारे प्रज्वलित झालेला आहे. म्हणजे तो अग्नी आपण ज्या ज्या आहुती टाकू ते भक्षण करण्याच्या तयारीत तो आहे असं त्याचा अर्थ आहे. भोजनरूपी आहुती त्याच वेळेस आपण प्रदान केल्या पाहिजे. आता याचा एकेकाचा विचार करू. पहिला काय शब्द आहे, काली. काली म्हणजे तो अग्नी आहे, लाल असतो, मध्ये पिवळा पण दिसतो, आणि जो विशेषत्वाने पाहायचं वेगवेगळे रंगसुद्धा त्यामध्ये दिसतात. तर काळ्या रंगाचा असेल त्या ज्वाळा निघत असतील तेव्हा. नंतर कराली म्हणजे अतिउग्र. आता अतिउग्र असा अग्नी केव्हा आपण पाहतो, जेव्हा एखाद्या प्रवासामध्ये असताना कुठेतरी काहीतरी ॲक्सिडेंट झालेला आहे, खूप ज्वाळा निघत आहेत. मध्ये आम्ही संभाजीनगरला गेलो तेव्हा त्या MIDCमधून हायवे सोडल्यानंतर एका ठिकाणी आग लागली होती. इतकी मोठी प्रचंड आग होती की तिथे आपण थांबून पाहावं अशी सुद्धा इच्छा झाली नाही, कारण ती आगसुद्धा पाहिल्यावर आपल्या मनामध्ये भीती उत्पन्न करते. त्या अग्नीला म्हणतात, त्या ज्वाळाला म्हणतात कराली. त्याच्यानंतर मनोजवा म्हणजे मनाप्रमाणे अत्यंत चंचल. आता दिवा लावला की ती ज्योत कशी सरळ वर जाते, आणि हवा काहीच नसेल तर बरोबर ती ज्योत वरच्याच दिशेला असते. थोडीफार हवा आली की ती ज्योत इकडे तिकडे ती पसरते, हालते. तसं आहे. तर मनोजवा म्हणजे आपलं मन जसं चंचल असतं तशी जी ज्योत असेल ती, म्हणजे हा एक प्रकार झाला. 7 जे प्रकार सांगितले. अजून एक सांगितला सुलोहिता.
सुलोहिता, लोहित म्हणजे लाल रंगाचे, सुंदर पण लाल रंग असणारी त्या ज्वाला जी असते त्याला म्हणूया सुलोहिता. आणि मग म्हणलं आहे सुधूम्र वर्णा. आता धूम्र म्हणजे धूर, सुंदर धुवा, सुंदर धूर निघणारा. आता धूर पण सुंदर असतो हे आता यामध्येच आपल्याला शिकायला मिळतं. म्हणजे काही वेळेस जेव्हा खूप एखादा गॅस सिलेंडरचा स्फोट होतो त्या ठिकाणच्या ज्वाळा अशा असतात, अति उग्र अशा ज्वाळा असतात, त्याला कराली असं म्हटलेलं आहे. आणि मग सुधूम्र वर्णा म्हणजे धुराच्या वर्णाचा ज्वाळा असतील तेव्हा त्या रंग असतात, पण तसा रंग असणारे तेव्हा. नंतर म्हणलं स्फुल्लिंगिनी. आता स्फुल्लिंगिनी कसं असतं की ज्या अग्नी पेटल्यानंतर त्याच्यामधनं ठिणग्या निघतात. आता हे ठिणग्या केव्हा निघतात आपण पाहिलेलं आहे, पण ते आपल्याला माहीत नसतं म्हणून ते उदाहरण आपल्याला सापडत नाही. आता हे वाचल्यावर मला पटकन उदाहरण सापडलं. त्या रस्त्यावरच्या गाडीवर ते काय म्हणतो आपण मका कणीस ते भाजून देतात, ते हाताने फिरवत राहतात, त्या वायूने तो अग्नी पेटलेला असतो आणि त्यामध्ये ते कणीस भाजून देतात. त्यामध्ये सारख्या ठिणग्या पडत असतात. तर ते स्फुल्लिंगिनी म्हणजे असे ज्या ज्वाळा असतात ठिणग्या पडत असणाऱ्या ते पण एक रूप आहे. आणि विश्वरुची देवी, विश्वरुची देवी, विश्वरुची म्हणजे पूर्ण विश्वाला ज्याच्यामध्ये रुची आहे, रुची आहे म्हणजे प्रेम आहे, त्याला ते आवडतं, अशी जी विश्वरुची देवी म्हणजे जो अग्नी खऱ्या अर्थाने प्रकाशित आहे, दैदिप्यमान आहे असंच असेल, अशा जर त्या अग्नीच्या लाटा असतील, काय म्हणतो आपण लाटाच म्हणतो त्याला, लपेट असं असेल तर अग्निदेव जो त्या ठिकाणी आपली जीव तो असं तो आपल्याला दाखवत आहे की मला लवकर द्या, मला भूक लागली. लहान मुलंसुद्धा भूक लागल्यावर जसं म्हणतात लवकर दे, मला खूप भूक लागली, आरडाओरडा करतात पाहिजे तर. आणि मग दिल्यानंतर 1-2 घास खाल्लं की मग त्यांचा तो जठराग्नी थोडा शांत होतो. तसं अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रितः प्राणापान्यम समाय पचाम्यनम चतुर्विधम. 5 प्रकारचे चतुर्विध प्रकारचे अन्न मी पचवतो. केव्हा? तो भगवंत म्हणतो मी त्याच्या जठरामध्ये अग्निरूपाने असतो आणि तो त्या गोष्टीची मागणी करत असतो. तसं या अग्नीने मागणी केली. तो अग्नी जर या 7 प्रकारामध्ये असेल तर तिथे आपण आहुती द्याव्यात. आणि ती आहुती दिल्यानंतर त्या आहुती ज्या देवतांसाठी आहेत त्या अग्नीच्या ज्वाळा, त्या आहुती आणि आपण जे संकल्प केला त्या देवतांपर्यंत त्या सगळं ते घेऊन जातात. आता याचा फायदा असं यज्ञ करणाऱ्याला कसा होतो हे सुद्धा याच मंत्रामध्ये पुढे सांगितलेलं आहे. प्रदीप्त अग्नीमध्ये नियमपूर्वक हवन केलं तर त्याचं फळ काय मिळतं? एतेषु यश्चरते भ्राजमानेषु. आता एतेषु आणि भ्राजमानेषु एकत्र वाचायचं. आणि यश्चरते, यह च चरते, चरते म्हणजे जो अशा प्रकारे अग्निहोत्र करतो. आणि एतेषु भ्राजमानेषु म्हणजे अशा दैदिप्यमान, आता जसे 7 प्रकार पाहिले, अशा अग्नींच्या ज्वाला प्रगट झाल्यानंतर जो कोणी अग्निहोत्र करतो तो पण कसा, त्याला नियम जे आहेत ते नियम घालून दिले. यथाकाल म्हणजे वेळेवर, समय म्हणजे वेळ त्याचं पाहून, सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत एकदम अंधार पडेपर्यंत नाही आणि एकदम अजून सूर्य पण उगवलेला नाही ती पण वेळ नाही. असा यथाकाल जो काल निर्देश केला आहे आपल्या वेदांनी, आपल्या मंत्रांनी, आपल्या सगळ्या परंपरेने, तो काळ पाहून जो अग्निहोत्र करतो तम म्हणजे त्या अग्निहोत्रीला म्हणजे त्या अग्निहोत्र करणाऱ्याला काय निश्चितपणे आददायाने त्या अग्नी काय करतो, त्याला त्या अग्निहोत्र करणाऱ्याला आपल्याबरोबर सूर्याच्या किरण त्या जसे जातात सूर्यापर्यंत तसं तो त्याला घेऊन जातो. आणि त्या अग्निहोत्र करणाऱ्याला त्याची गती काय होते म्हणजे मेल्यानंतरसुद्धा त्याची गती त्याच अग्निज्वाळा त्याला घेऊन जातात. आणि स्वर्गाच्याही वर असणाऱ्या देवानाम एकपतीही, देवतांचाही पती म्हणजे इंद्र, देवतांवरही शासन करणारे इंद्र जो आहे त्याच्या निवासस्थानापर्यंत त्याला त्या आहुती त्या ज्वाळा त्या घेऊन जातात. म्हणून अशा ठीक समय म्हणजे वेळेवर जर आपण केलं, शास्त्रविधीनुसार जर केलं, नित्य केलं तर
अग्निहोत्र जर केलं तर मरणकाळीसुद्धा मेल्यानंतरसुद्धा त्या आहुती आपल्याला पुन्हा पुण्यप्रद होणार आहे. म्हणजे स्वर्गामध्ये इंद्रदेवापर्यंत आपल्याला त्या घेऊन जातात. म्हणजे स्वर्ग सुखाची प्राप्ती करून देण्याचा हा एक अमोघ असा उपाय आहे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. जवळपास हा 5वा मंत्र झाला. आता पुढे सांगतात, हिती तमाहुतयः सुवर्चसः सूर्यस रश्मिभिर् यजमानं वहन्ति प्रियां वाचम अभिवन्दन्त्यो अर्चयन्त्य एष वः पुण्य सुकृतो ब्रह्मलोकाः. आता कुठचा देवलोक झाला इंद्रांच्यापर्यंत. आता ब्रह्मलोक म्हणजे अजून पुढची पायरी. कारण ब्रह्मलोकापर्यंत नेणं म्हणजे ते जे 2 विद्याचे प्रकार पाहिले, अपरा आणि परा. तर अपराचा मार्ग संपला. आता पराविद्येकडे जाण्याचा मार्ग आहे, त्याच्याबद्दलचं विवेचन यामध्ये आता दिलेलं आहे. आता हा झाला 6वा मंत्र आहे. या 6व्या मंत्राचा विचार जो आहे तो आपण आता पुढच्या वेळेस करणार आहोत. अशा प्रकारे यामध्ये जवळपास अग्निहोत्रातच दिलेलं आहे सगळ्यात जास्त विवेचन दिलेलं आहे. काली कराली मनोजवा सुलोहिता सुधूम्रवर्णा स्फुल्लिंगिनी विश्वरुची लेलायमाना इति सप्तजिव्हा. महत्त्वाचं काय, लेलायमाना. त्या जीभ कशी लढलढ करते तसं सप्तजिव्हा या अग्नीच्या 7 जिव्हा आहेत. आता असं जर नसेल तर ते आहुती देऊ नये. म्हणजे त्याचे नियम पण दिलेले आहेत की अग्नी जर चांगला प्रज्वलित झाला नसेल तर त्यामध्ये आहुती देऊ नये. आणि ज्वाळा येण्याचं पण थांबलं आणि अग्नी आता दिसत पण नाही, दूर होत असेल तर अग्नी देऊ नये. गीतेमध्ये पुन्हा एक श्लोक होतो, अन्नात भवती भूतानी पर्जन्यात अन्नसंभवः यज्ञात भवती पर्जन्यो यज्ञकर्म समुद्भवः. 3ऱ्या अध्यायामध्ये हा म्हणतो, अन्नात भवती भूतानी आणि पर्जन्यात अन्नसंभव. पाऊस पडल्यामुळे अन्नसंभव, संभव म्हणजे निर्माण होणं, अन्न पिकतं. आणि यज्ञात भवती पर्जन्य, आणि यज्ञ केल्यामुळे पर्जन्य येतो. आणि यज्ञ कर्म समुद्भव. यज्ञ हे कर्म समुद्भव. या यज्ञ आणि त्याच्यासाठी घालून दिलेलं कर्म हे जर आपण केलं तर हे सगळं जे काय म्हणतो आपण त्याला सर्कल आहे ते पूर्ण होतं. म्हणजे यज्ञ केला जातो, त्याचा परिणाम पर्जन्य प्राप्त होतं. आता आपण पुन्हा तिकडे भागवताकडे गेलो तर आपल्या लक्षात येतं की वरुण राजा हाच पाऊस पडतो असं जे होतं ते छोट्या बाळकृष्णाने सांगितलं आपल्या वडिलांना, नंदबाबांना, की पाऊस पडणारा हा वरुण देवताच नाही आहे. आपला जो हा जो डोंगर आहे इथला तो सुद्धा पाऊस पडणार आहे. त्यामुळे आपण त्याचीच पूजा करू. आणि म्हणून ते सगळ्यांचं मत बदलवलं 7-8 वर्षाच्या भगवान श्रीकृष्णाने. आणि मग सगळ्यांनी त्या वरुण देवतेची, इंद्राची पूजा करायच्या ऐवजी त्या काय आपण म्हणतो त्याला गोवर्धनाचीच पूजा केली. आणि गोवर्धन आता त्यामध्ये तो संतुष्ट झाल्याबरोबर भगवान श्रीकृष्ण त्या ठिकाणी 6-7 वर्षाचे असताना ते आता त्या गोवर्धनाच्या वरच्या बाजूला पुन्हा ते श्रीकृष्ण या सगळ्याचं ज्या ज्या आहुती, जे जे पक्वान्न, जे जे मिष्टान्न, जे जे अर्पण करायचं होतं ते सगळं भक्षण करत असताना सगळ्या गोपांना दिसले. आता हे कशामुळे, तुमचा भाव जो आहे तो जेवढा शुद्ध असेल तेवढं तो ग्रहण करतो. भाव होता किंचित आपणही दुरावे. म्हणजे आपला भाव प्रत्येक कर्मामध्ये जेवढा चांगला असेल तेवढं त्याला यज्ञाचा दर्जा प्राप्त होतो. मग वाग्यज्ञ असेल, कुठलंही यज्ञ असेल, मनोयज्ञ असेल, एखादं चांगलं विचार दुसऱ्यांपर्यंत आपण जेव्हा पोचवतो ते चांगले विचार ते सुद्धा यज्ञासारखेच आहेत. कारण त्या विचारांनी त्याच्या मनामध्ये असणारे अविद्येचे जे जळमट आहेत ती सगळे जळून जातात आणि त्याचं मनसुद्धा शुद्ध होतं. त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांच्याशी बोलल्यावर खूप आम्हाला छान वाटलं असं आपण कित्येक महाराजांच्याकडे जाऊन आल्यावर आपण म्हणतो. आणि ते का छान वाटतं, कारण त्या ठिकाणी सगळ्या नियमांचं पालन होतं. तिथेसुद्धा अग्निहोत्र होत असेल, तिथेसुद्धा सगळ्या गोष्टी होतात. पण आम्ही खूप जुनी परंपरा सांगत बसलो, पण आपण काहीच नाही केलं तर मग सांगे वडिलांची कीर्ती समर्थ आपल्याला म्हणतात. म्हणजे चुकल्याबरोबर समर्थ आणि तुकाराम महाराज आपल्या मागे आहेत हे लक्षात घ्या. त्यामुळे चुकणार नाही असं जास्तीत जास्त आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि तरी पण
चुका ह्या माणसाच्या हातून होतात आणि चुका होतल्या मग क्षम्यताम परमेश्वर, क्षम्यताम परमेश्वर, क्षम्यताम परमेश्वर, आम्हाला तुम्ही क्षमा करा, आमच्या चुका झाल्या. कारण काय, लहान मूल जे आहे ते बोबडे बोल असले तरी ते बोबडे बोल बापाला नेहमीच आवडतात. तसं भगवंता, आम्हाला काही तुझी स्तुती करणं येत नाही, पण ज्या बोलाने आम्ही तुझी स्तुती करू, ज्या यज्ञयागातून आम्ही तुला आहुती देत आहोत, त्या आहुती आम्ही त्या अग्नीला अर्पण करत आहोत, त्या अग्निदेवतांनी त्या आहुती तुझ्यापर्यंत पोचवाव्यात अशी आमचं त्या अग्निदेवतेला प्रार्थना आहे. म्हणून हे शांतिपाठासारखे मंत्र प्रत्येक उपनिषदामध्ये सुरुवातीला म्हणलेले आहेत आणि शेवटी सुद्धा ते दिलेले आहेत. आता पुढचा जो भाग आहे आपण तो पुढच्या आठवड्यामध्ये पाहू. आपण या ठिकाणी आपण थांबूया. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम, जय जय राम. जय